नाशिकच्या रामकुंड या ठिकाणच्या धार्मिक स्थळावर मॉकड्रिल सुरू आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी हल्ला झाल्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे आणि तात्काळ या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे जवान दाखल झालेले आहे। अग्निशमन विभागाचे हे या ठिकाणी एक पथक दाखल झालेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या पथकाच्या माध्यमातून हे संपूर्ण जवान या ठिकाणी मदत कार्य करत आहे। जे हल्ल्यामध्ये काही नागरिक या ठिकाणी जखमी झाले आहेत त्यांना प्रथम उपचार केले जात आहे आणि त्यांना तात्काळ ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना हॉस्पिटलकडे रवाना केलं जात आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपत्ती व्यवस्थापनाकडनं हे संपूर्ण या ठिकाणी जी आग लागलेली आहेत तर ती या ठिकाणी विझवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत। आपण जर या दृश्यांमध्ये बघितलं तर नाशिकमध्ये रामकुंड, गोदावरी, तपोवन, त्यासोबत कपालेश्वर मंदिर असेल, ऐतिहासिक काळाराम मंदिर असेल, हे महत्त्वाचे जे धार्मिक स्थळं हे नाशिकच्या पंचवटी या ठिकाणी आहेत। सध्या आपण जर बघतोय तर भारत पाकिस्तान या तणावाच्या वातावरणामध्ये जर या ठिकाणी हल्ला झाला तर नेमकी कशा पद्धतीने या ठिकाणी घेतली पाहिजे हे प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। हे संपूर्ण जे नागरिक आहेत त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना तात्काळ हे एका बाजूला आपण जर बघितलं तर या अशा पद्धतीने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये जे आहे या ठिकाणी दाखल केलं जात आहे। काही सिव्हिल डिफेन्सचे जवान या ठिकाणी जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी ॲम्ब्युलन्समध्ये या ठिकाणी घेऊन जाताना पाहायला मिळत आहे। तर दुसऱ्या बाजूला होमगार्डचे जवान आहेत, नाशिक पोलीस आहेत, या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांच्यावर उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलकडे रवाना केलं जात आहे। जे जखमी आहेत त्या जखमींवर उपचार करण्यासाठी तात्काळ या ठिकाणी आरोग्य पथक देखील दाखल झालेलं आहेत आणि ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना प्रथम उपचार करत तात्काळ त्यांना या ठिकाणी जे ते हॉस्पिटलकडे रवाना केलं जात आहेत। आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला या ठिकाणी अग्निशमन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणचे असलेले ऐतिहासिक जे धार्मिक स्थळं आहेत त्या धार्मिक स्थळांवर या ठिकाणी आग लागल्यानंतर नेमकी काय दक्षता घेतली पाहिजे त्याचं हे प्रात्यक्षिक आपण या दृश्यातून बघतोय। एकूणच संपूर्ण नागरी सुरक्षा असेल त्यासोबत या ठिकाणी इतर आपत्ती व्यवस्थापनाचे जे वेगवेगळे पथक आहेत, जवान आहेत ते आपल्याला या ठिकाणी मदत कार्य करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।